नमस्कार. मराठी साहित्य स्पर्धा मंचतर्फे आयोजित भव्य कथा अभिवाचन स्पर्धा 2025. माझं नाव अस्मिता महाजन. कथेचं नाव आहे नाते बहिणीचे. ही स्वलिखित कथा आहे. माय लॉर्ड, वडील हयात असो अथवा नसो, मुलींचा वडिलांच्या संपत्तीवर समान वाटा आहे. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला भावाकडून योग्य तो सांपत्तिक प्रतिसाद न मिळणं ही भावनेची कोंडी करणारी गोष्ट आहे. माझ्या आशिलानं भावासाठी काय नाही केलं. त्याचं कौतुकानं संगोपन केलं, पण आता तो सगळंच विसरला. माझ्या आशिलाला त्याच्या वडिलांचं घर विकून आलेल्या संपत्तीत अर्धा वाटा मिळायलाच हवा. माय लॉर्ड, माझ्या बहिणीला साडी चोळी देऊन वडिलांनी तिची सासरी पाठवणी केली. तिचं लग्न वडिलांनी भरपूर खर्च करून दिलं. दागदागिने, सोनं नाणं सगळं व्यवस्थित दिलं. मग आता तिला अजून काय हवंय आणि आता अजून का द्यायचं तिला? पै जोडून वडिलांनी घर बांधलं होतं आणि आता लहानपणापासून मायेनं एकत्र वाढवलेले, आई वडिलांच्या शिस्तीखाली राहिलेले भाऊ बहीण त्यांच्या संपत्तीसाठी कोर्टात भांडत होते. मी पेशानं वकील होते. ह्या सगळ्याची मला सवय होती. पण तरीही वडिलांनी कष्टाने कमावलेल्या आणि मायेनं बांधलेल्या मालमत्तेची अशी सार्वजनिक आणि अपमानास्पद वाटणी मनाला घरं पाडत होती. ती नागपूर शहरातली मार्च महिन्यातली दुपार होती. कोर्टातलं माझं काम संपलं होतं. मी बाहेर आले. ॲक्टिवा स्टार्ट करणार तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, मागचं टायर पंक्चर आहे. मी मेकॅनिकला फोन केला आणि घरी जाण्यासाठी ऑटो बघू लागले, पण कुणीच यायला तयार होईना. मी विचारात पडले, काय बरं करावं आता? मी ऑटोवाल्याला परत एकदा विचारलं. त्यानं 200 रुपये सांगितले. मी त्याला म्हणत होते, 200 कसे होतील? तू मीटर लाव आणि मग चल. तर तो म्हणाला, चालायचं असेल तर चाला, बिना मीटरचं, नाही तर नाही. तो माझ्यावर धावूनच आला. तेवढ्यात एक सायकल रिक्षा घेऊन माणूस आला आणि त्या ऑटोवाल्यावर ओरडला, चुप ना बे, काऊन रंगदारी करते? जायचं नसेल तर नको जाऊ. एकली बाई बघून ताव चढला का बे तुले? आणि मला म्हणाला, चला बाई बसा, मी सोडतो तुम्हासनी. 30 रुपये देऊन द्या जी मले. अव सक्कारपासनं भवानी नाही, तिथंच बसलो होतो. तुम्हासनी पाहिलं मीनं आणि आलो. मुळात एक माणूस आपलं ओझं वाहतोय ही कल्पना मनाला पटत नव्हती. पण नाईलाजास्तव मी त्या रिक्षात बसले. तो भर उन्हात रिक्षा चालवत होता. नागपूरच्या उन्हानं रापलेलं, रिक्षा चालवून काटक झालेलं त्याचं शरीर झपाझप काम करत होतं. त्याची परिस्थिती सामान्यच असावी. अंगावर फाटका शर्ट आणि जुनी पॅन्ट असा त्याचा पेहराव होता. मी त्याला त्याचं नाव विचारलं. दम टाकतच त्यानं ते सांगितलं, शंकर. एका सिग्नलला आमची रिक्षा थांबली आणि तितक्यात शंकर झाडाखाली मांडलेल्या एका दुकानाकडे पळाला. तिथे जुन्या कपड्याचं दुकान थाटलेलं दिसत होतं. एक बाई जुन्या पुराण्या कपड्यांना ठीकठाक करून विकत बसली होती. मोठ्यांचे शर्ट, लहान मुलांचे कपडे, साड्या असं बरंच काही त्यात होतं. त्यातल्याच एका लाल भडक्क साडीवर शंकरचं लक्ष गेलं होतं. त्यानं ती साडी हातात घेतली. तिच्यावरून हात फिरवला, गालाला लावली. कितना पैसा? शंकरनं विचारलं. 50 रुपया, त्या बाईनं सांगितलं. 50 रुपया? लई जादा होते हो, शंकर म्हणाला. 50 घ्या
पाहिजे असेल तर घे जो, नाही तर नको, ती बाई म्हणाली. त्या किमतीवरून त्यांची बरीच घासाघीस झाली आणि शेवटी ती बाई ती साडी 30 रुपयाला द्यायला तयार झाली. शंकरनं खिशात हात घातला, पण हाती नुसते सुटेच पैसे आले. तसा तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, बाई अदुगरच पैसे देता का जी मले? मी सोडतो तुम्हासनी घरी, काळजी नका करू. का रे, काय झालं? मी त्याला विचारलं. तसं तो म्हणाला, बाई त्याहीच्याकडे एक साडी हाय, लय मस्त लाल रंगाची, ती मला घ्यायची हाय, पण माझ्याकडं तर खुल्लेच पैसे आहेत. तुम्ही मला अदुगरच पैसे द्यान तर बरं भीन. आधी पैसे देऊ तुला म्हणजे? मी जरा चाचरतच विचारलं. बाई देऊन द्या ना जी, विश्वास ठेवा ना जी माझ्यावर, दगा नाही देणार जी तुम्हासनी, तो अजिजीनं म्हणाला. माझं वकिली मन लगेच शंका घ्यायला लागलं. ह्यानं बदमाशी केली तर? पूर्ण पैसे घेऊन ह्यानं मध्येच आपल्याला उतरवलं तर? मी शंकरकडे पाहिलं. त्याला ती साडी खूप आवडली होती आणि ती त्याच्या बजेटमध्ये पण बसत होती. तो आनंदून गेला होता. ती चमक त्याच्या डोळ्यात दिसत होती. बाई देऊन द्या ना जी मला पैसे अगोदर. माझं मन पागळलं. मी त्याला 30 रुपये काढून दिले. शंकर धावतच त्या दुकानाकडे गेला आणि ती साडी घेतली. हवी ती गोष्ट मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. आम्ही मार्गस्थ झालो. आता मला कुतूहल वाटत होतं, कुणासाठी बरं घेतली असेल त्यानं ही साडी? ती साडी घेण्यासाठी तो एवढा अधीर का बरं झाला होता? मी त्याला विचारायचं ठरवलं. काय रे शंकर, बायकोवर खूप प्रेम दिसतंय तुझं, अगदी आवडीनं साडी घेतलीस ती? तसा तो म्हणाला, नाही बाई, बायको पोरं नाहीत मले. अरेच्या, मग कुणासाठी रे? मी विचारलं. त्याचं का आहे बाई? माया बाजूले माई बहीण राहते. खरी बहीण नाही ती, मी म्हणतो तिले बहीण. अरे वा वा वा, मग आज काय तिचा वाढदिवस आहे वाटतं? मी म्हटलं. नाही बाई, मायासारखे तिह्यासारखे लोक कवा जन्मले कुणाला काय बी पता नाही. कोणचा दिवस होता, कोणचं वरीस होतं, काय बी पता नाही. हो का रे, मग कशासाठी? त्याचं का भय बाई, म्या दिसभर रिक्षा चालवितो, दुपारच्याला बाहेरच कुठं बी काय बी मिळेल ते खातो. रातच्याला त्या झोपडीत गेलो की सणा आणून भूक लागलेली राहते. मी कवा शिजवणार, कवा खाणार? तवा ती माई बहीण मला म्हणते का, भाऊ तुम्ही नकोच करू काय बी, माया इथंच या खायले. ती मले रोज खायला घालते, भाकर आणि ठेचा आणि चून. ती बी मायासारखीच मोलमजुरी करते. नवरा हाय दारुडा, कुठं कुठं राहतो त्याचा तेलही बी पत्ता लागत नाही. दिवसभर गायब असतो. आता त्या दिवशी का झालं बाई, त्याची साडी होती बाहेर वाळत, नेली की कोणीतरी चोरून. अरे बापरे, मी म्हटलं. मले तर वाटते त्याहीच्या नवऱ्यानंच नेली असणार, इकून पैसे केले असणार. दारू प्यायले हरामी साला. शंकर, शिव्या का देतोस? मी त्याला दरडावलं. नाही तर का करू बाई, तिले लई वंगाळ वाटलं. लढली व ती. हो न रे, वाईट वाटणारच रे. त्याचं का आहे बाई, तिले आवडते लाल रंग आणि ही साडी बी लाल होती. मले तिचीच याद आली म्हणून. हो बाई, तो म्हणाला. हा असं होय, मी म्हटलं. माझ्यासाठी दिवाळी बी आजच, राखी बी आजच आणि जन्मदिन बी आजच. होता होता आम्ही घरी पोचलो. मी रिक्षातनं उतरले. पैसे तर दिलेलेच होते. शंकर निघण्याच्या तयारीत होता.
मी त्याला थांबवलं, पाणी दिलं आणि आत जाऊन माझ्या नवऱ्याचे 2 टी-शर्ट त्याला आणून दिले आणि वर 30 रुपये पण देऊ केले. पण त्यानं हे सगळं घ्यायला साफ नकार दिला. नाही बाई, म्या फकस्त मेहनतीचे पैसे घेतो, तो म्हणाला. ते खरं रे, पण मला वाटलं सगळेजण नाही म्हणत असताना तू मला एवढ्या उन्हात आणलंस, भांडलास माझ्यासाठी. नाही बाई, ते तर करायच पाहिजे होतं, तो म्हणाला. मग एक काम कर, आज दिवाळी आहे, राखी आहे किंवा तुझा जन्मदिन आहे असं समज, आणि तुझी अजून एक बहीण आहे आणि ती तुला हे सगळं देते आहे असं समज आणि घे सगळं, मी म्हटलं. शंकरच्या डोळ्यात पाणी तरळलं. 2 मिनिटं विचार केला आणि सगळं घेतलं. बाई, मी कवा जन्मलो कुणाला बी माहीत नाही. जेव्हापासनं समज आली तेव्हापासनं एकलाच हाव. तुम्ही मले भाऊ बनवलत, मले लई झाक वाटलं. अजून एक बहीण मिळाली मले, तो म्हणाला. माझ्याही मनाला छान वाटलं आणि हे आत्ता तयार झालेलं भावा बहिणीचं नातं माझ्या मनाला भावून गेलं. दुपारच्या केसमध्ये वडिलांच्या कष्टाच्या पैशासाठी भांडणारे बहीण भाऊ माझ्या डोळ्यासमोर आले आणि बहिणीच्या तेही मानलेल्या आनंदासाठी आपल्या श्रमाचे पैसे देऊन तिची आवडती साडी घेणारा भाऊ, त्याच्या मनाची श्रीमंती माझ्या मनाला चटका लावून गेली. मुबलक पैसा मिळवला म्हणजे माणूस श्रीमंत होतो असं नाही, तो होतो पैसेवाला. पण 4च पैसे मिळवून त्यातल्या 3 पैशाची साडी घेऊन बहिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवणं ही खरी मनाची श्रीमंती. माणसातल्या नात्यांना पाहू नका पैशाच्या नजरेने. श्रेष्ठ आहे आपल्या जवळच्या थोड्यातलं थोडं दुसऱ्याला देणे. समाप्त. नमस्कार.